नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण बांगडा फ्राय करून घेऊया। बांगडा भरलेला फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी 7 बांगडे घेतलेत बघा। स्वच्छ धुवून घेतले 2-4 पाण्याने आणि साफ सगळं त्या भैयाकडून करून आणलेलं होतं। तर अशा पद्धतीने बांगडे घेऊन मी मधून असं चिरा पाडून घेतले ते 2-3। वरून लिंबू पिळून घेऊया। तुमच्याकडे कोकम चागळ असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। हळद लावूया आपण। इकडे मी साईडला लाल मसाला घेतलाय, घरातला साठवणीचा मसाला घेतलाय, आलं लसणाची पेस्ट घेतली आणि कोथिंबीरचं वाटण घेतले करून मिरची घालून। तर दोन्ही साईडला आपण हळद लावून घेणार आहे बांगड्याला। आता ही मसाला बनवलेला आपण सर्व एकत्र करूया। त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातले मी, तेल घालून मिक्स करून घ्यायचं। वरून मीठ लावूया आपण। मसाल्यामध्ये मी थोडंसं मीठ घातले। आता आपण मसाला लावून घेऊया। झटपट ही रेसिपी तयार होते बघा। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण मसाला लावून घेणार आहे। तर सर्व बांगड्याला आपण मसाला लावून घेऊया। आज आपण भरलेला बांगडा बनवतोय, मसाला घालून भरून घेतलेला। अशा मधून मी चिरा पाडून पण घेतलेले ते बघा, का तर मसाला सर्व बांगड्यामध्ये शिरेल आणि टेस्ट छान येईल। तशी पद्धतीने मी मसाला लावून घेतलाय। आता वरून कोटिंग लावासाठी मी ज्वारीचे पीठ घेतले आणि 1 वाटी रवा घेतला, छोटी वाटी। तुमच्याकडे तांदळाचं पीठ असलं तर पण तुम्ही लावू शकता। ज्वारीचं पण छान होते बघा, एकदा करून बघा तुम्ही ज्वारीच्या पिठामध्ये। थोडीशी आपण हळद घालूया, अर्धा चमचा धना पावडर घालूया, अर्धा चमचा जिरा पावडर घालूया, लाल तिखट घालूया 1 चमचा, घरातला साठवणीचा मसाला घालूया 1 चमचा, कोथिंबीर घालूया, चवीपुरतं मीठ घालूया। आपण वरून पण मसाला लावलेला, आता ही कोटिंगसाठी मसाला बनवतोय, आत पण भरायसाठी आपण मसाला बनवणार आहे। तर इथे 2 चमचे मी खोबरं, कोथिंबीरचं, लसणाचं वाटण घेतलेलं आहे आणि वरून कोथिंबीर घालूया, लाल मिरची पावडर घालूया, साठवणीचा मसाला घालूया 1 चमचा, थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। तर ही मसाला आपण आत भरणार आहे बांगड्यामध्ये। आज बांगडा भरून फ्राय करणार आहे आपण अशा पद्धतीने बघा। एकदा या पद्धतीने करून बघा, खूप टेस्टी लागतो, चवीला पण अप्रतिम। तुम्ही तांदळाच्या भाकरी संग, चपाती बरोबर खाऊ शकताय, भाताबरोबर। तर अशा पद्धतीने मी मसाला भरून घेतलाय बघा। आता गॅसवर मी तवा ठेवलाय लोखंडाचा। तव्यामध्ये 4 चमचे असं होईल एवढं तेल ओतले मी। आता बांगड्याला वरून कोटिंग लावून घेऊया आपण, डूब करून घेऊया त्याच्यामध्ये। दोन्ही साईडने चांगलं असं दाबून दाबून बसवायचं। साईडला तेल गरम झालं, एक एक सोडूया आपण। आता 4 बांगडे मी सोडले तर बघा। 1 मिनिट पर्यंत पलटी करून घ्यायचं आपल्याला, खालची बाजू वरती करायची, दोन्ही साईडनं चांगलं कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे, तळून घ्यायचं, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आपल्याला। जेवढं मीडियम गॅसवर भाजली तेवढी छान लागतात बघा। गॅस फास्ट करायचा नाही, मीडियम ठेवायचा आणि फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर अशा पद्धतीने बांगडा फ्राय झाला, आपण काढून घेऊया ताटामध्ये।
सर्व बांगडा आता काढून घेऊया. धन्यवाद. बाय बाय.